नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला शिवण क्लासचा 5वा दिवस आहे. तर आपलं 28 साईजचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग, बाहीचं ड्राफ्टिंग, 30 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आज आपण 30 साईजची जी बाही आहे ती कटिंग कशी करायची, बाहीला आकार कसे द्यायचे हे पाहायचं आहे. तर पहा, प्रत्येक साईजची मी बाही तुम्हाला या क्लासमध्ये जे आहे ते ड्राफ्टिंग समजावून सांगणार आहे. म्हणजे कोणती बाही कशा प्रकारे कटिंग करायची ह्याचं तुम्हाला टेन्शन अजिबात राहणार नाही. पहा, मागील व्हिडिओमध्ये मी मुंडा कसा मोजायचा हे दाखवलेलंच आहे. तर पहा, इथे हा 30 साईजचा डायग्राम आहे. इथून हा चौथा भाग आहे छातीचा आणि हे आहे 1.5 इंच आपलं मार्जिन. आता मुंडा मोजताना आपण पहा, इथून असा हा मुंडा मोजतो आणि इथे शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जे मार्जिन आहे ते सोडावं लागतं. शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आपलं जातं. बाकी इथून हा इथंपर्यंत फिटिंगचा जो पॉईंट आहे तिथंपर्यंत जो मुंडा असतो तो आपल्याला बाहीचा मुंडा म्हणून वापरायचा आहे. बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा एकच येणं खूप गरजेचं आहे. तरच जे फिटिंगचे पॉईंट आहेत, बाहीचा फिटिंगचा पॉईंट आणि ब्लाऊजचा हा फिटिंगचा पॉईंट, ते मॅच होतात. नाहीतर बाही एकतर कमी पडते, मग तुम्ही ओढून लावता, त्यामुळे सुद्धा मग बाहीमध्ये फुगा येतो, आकार चेंज होतात ओढून लावल्यामुळे. आणि जर बाही तुमची जास्त झाली तर तुम्ही ती कट करून काढता, त्यामुळे फिटिंगचा जो पॉईंट आहे जिथे यावा तिथं येत नाही आणि इथला आतला जो आकार असतो तो फिटिंगच्या पॉईंटमध्ये येतो. त्यामुळे जे काखेमधलं अंतर असतं ते खूप जास्त राहतं आणि आकारसुद्धा चेंज होतात. त्यासाठी तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करा, मुंढा मोजल्याशिवाय तुम्ही कोणतंही कटिंग करायचं नाही, भले ते बॅक पार्ट कटिंग असो किंवा बाहीचं कटिंग असो. तर चला आपण मुंडा मोजून घेऊया. 30 साईज मध्ये किती मुंडा येतो. इथून मी मुंडा मोजायला स्टार्ट करणार आहे. पहा, हे शोल्डरचं जे मार्जिन आपलं आहे ते सोडून आपण मुंडा मोजायला सुरुवात करायची आहे. तर इथून मी या पद्धतीने पहा मुंडा मोजून घेते. तर इथे बरोबर इथे तुम्ही पाहू शकता 7 इंच. इथं हा 7 इंचावरती बरोबर असा हा पॉइंट आलेला आहे. पहा, या पद्धतीने इथे दिसतच असेल. पहा, बरोबर 7 इंच आपला हा मुंडा घेर भरलाय. तर या मुंडा घेरानुसारच आपल्याला कटिंग जे आहे ते करायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपला मुंडा घेर आहे 7 इंच आणि बाही आपण 4 इंचाची कटिंग करून घेऊया. तुम्हाला बाहीची जेवढी उंची हवी आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता. पहा, फक्त जशी मी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करायचे. तर आता इथं कटिंग स्टार्ट करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची. चार इंच इथं मी बाहीची उंची घेणार आहे. तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहे. पहा, इथे 1 इंच प्लस केलं. आता हे 1 इंच जे आपण प्लस केलं उंचीमध्ये ते केव्हा कटिंग मिक्स करायचं, तर ते अस्तरचा ब्लाऊजची बाही आहे ती कटिंग करताना तुम्ही 1 इंच प्लस करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही साधा ब्लाऊज, बिना अस्तरचा ब्लाऊज जो असतो तो कटिंग करता त्यावेळेस आपल्याला 1.5 ते 2 इंच मार्जिन जे आहे ते तुम्हाला प्लस करायचं आहे. कारण साधी बाही जी असते त्याची जी पट्टी असते ती आपण आतमध्ये फोल्ड करतो, त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 इंच मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा लागतं. पहा, तर इथं उंचीविषयी जे काही डाऊट आहेत अस्तरची बाही आणि बिना अस्तरची बाही ते मी इथं तुम्हाला क्लिअर करून सांगितलेले आहेत. आता इथं आपण कॅप हाईट घेऊया. इथे मी कॅप हाईट घेणार आहे 3.25 इंच. जर तुम्हाला इथलं अंतर कमी हवं असेल तर तुम्ही 3.5 इंच सुद्धा कॅप हाईट घेऊ शकता. आणि जर हे मी फक्त छोट्या बाहीमध्ये सांगत आहे, लांब बाही जर असेल तर कंपल्सरी तुम्हाला ते 3.5 इंचच घ्यायचं आहे, अजिबात कमी करायची नाही कॅप हाईट. परंतु आता ही 4 इंचाची बाही आहे. पहा, इथून मी 3.25 इंच घेतलं. कमी अंतर हवं असेल तर तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता किंवा जास्त अंतर हवं असेल तर हे 3 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही हे अंतर घेऊ शकता. कॅप हाईट तुम्हाला जेवढं अंतर इथलं हवं आहे तेवढं तुम्ही इथं घ्यायचं आहे. पहा,
कोणाला जास्त लागतं पहा काखेमधलं अंतर, कोणाला कमी लागतं, त्यानुसार इथं तुम्ही ही कॅप हाईट जी आहे ती ठेवायची. नाही तर कंपल्सरी 3.25 इंच ठेवली तरी सुद्धा चालेल. तर इथं ही एक मी कॅप हाईटची लाईन ओढून घेतली पहा. 3.25 इंच म्हणजे 3.2. पहा या पद्धतीने आपण कॅप हाईट इथं घेतलेली आहे. आपला मुंडा घेर किती आलेला 7 इंच. तर तो आता आपण मुंडा घेर इथून, मागील आपला बाहीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितले पहा. इथून 7 इंच या लाईनवरती टेप असा पहा आणायचा. कुठे 7 इंच येते पहा इथे. तर इथे एक पॉइंट देऊन घेऊन आपण इथं ही तिरकी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची. या इथे पहा ही जी तिरकी लाईन आहे याचा आपण मध्य करून घेऊ. मध्य केल्यानंतर किती भाग तयार झाले, याचे 2 भाग झाले. आणि आपल्याला किती भाग तयार करायचे आहेत, 4 भाग आपल्याला तयार करायचे. तर आणि तेही समान पहा, कमी जास्त नाही. हा एक भाग आहे त्याचा मी असा सेंटर केला, एक पॉइंट देऊन घेतला. आणि हा दुसरा जो भाग आहे त्याचा सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सेंटर करायचंय पहा. इथे या पद्धतीने 1 इंच इथं बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचं. या इथे अर्धा इंच पॉइंट द्यायचा आहे पहा. हा 2 नंबरचा पॉइंट सुद्धा अर्धा इंच घ्यायचा वरती. आणि हा 3 नंबरचा पॉइंट मात्र अर्धा इंच या पद्धतीने खाली करायचंय, खालच्या साईडला डाऊन करायचंय. आकार देताना 1 इंचाचा पॉइंट जो आहे तो या पहिल्या पॉइंटवर पहा आणून इथं सेंटरला असा पहा या पद्धतीने हा आकार आपण आणलेला आहे. आकार या पद्धतीने हे पॉइंट जोडत पहा यायचा. आता खालच्या साईडचा हा जो आकार आहे हा या पद्धतीने जोडत तुम्ही यायचे. पहा किती परफेक्ट असा हा पानाचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे. सुरुवातीला जमत नसेल तर डॉट डॉट करत तुम्ही आकार जरी दिले तरी सुद्धा चालेल. बाहेरचा म्हणजे मागील आकार देण्यासाठी इथे एक मी पॉइंट घेतला, इथे एक थोडासा पॉइंट घ्यायचा. आता हे पॉइंट किती म्हणजे 2 लाईन म्हणजे 1.5 इंच एवढा हा पॉइंट असणार आहे आपला. इथून पहा मी सुरुवातीला असे डॉट डॉट करतच आकार देते पहा. या इथून असं ह्या 2 नंबरच्या पॉइंटवर आणि इथून असं इथेपर्यंत. ठीक आहे. इथंपर्यंत आल्यानंतर हा आकार जो आहे तो असा डायरेक्ट न्यायचा नाही पहा. इथे असा या लाईनवर आणायचा आहे पहा. या लाईनवरती आणून असा हा आकार जो आहे तो तयार करायचा आहे. म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येत नाही. एकदम परफेक्ट असं हे ड्राफ्टिंग आहे. अगदी सावकाश आणि सर्व पॉइंट मी तुम्हाला इथं समजावून सांगत आहे. दंड घेर घेणार आहे मी इथं 5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे आपण मार्जिन घेतलेलं आहे का नाही, तर ते मार्जिन आपण इथं घ्यायचं आहे. तर मी नेहमी सांगत असते पहा, 1.5 इंच ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल तर बाहीमध्ये सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि 2 इंच मार्जिन असेल तर 2 इंच इथं मार्जिन जे आहे ते घ्यायचं आहे. आता हे पॉइंट आता आपल्याला जोडायचे आहेत. जोडल्यानंतर अजून एक आपल्याला यामध्ये बदल करायचा आहे, तो म्हणजे इथे अर्धा इंचावरती पॉइंट घेऊन आपण हे डाऊन करायचं आहे पहा. या पद्धतीने डाऊन करायचं आहे. हे डाऊन करायला विसरायचं नाही. यामुळे परफेक्ट ब्लाऊजचा मुंढा आणि फिटिंग जे आहे ब्लाऊजचं आणि बाहीचं ते मॅच होतं पहा. फिटिंग जे आहे ते म्हणजे हा आकार बाहीचा आणि ब्लाऊजचा आकार जो आहे मुंड्याचा तो मॅच होतो. आणि पहा बाही तुम्हाला कुठंही ओढून वगैरे लावावी लागणार नाही. तर पहा एकदम डिटेलमध्ये मी बाही समजावून सांगितलेली आहे. छोटे छोटे पॉईंटसुद्धा समजावून सांगितलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.